श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आपण आलो आहोत ठाणे वेस्ट येथील सहकार नगर परिसरातील जानकी निवास येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात। मी दर गुरुवारी न चुकता या मठात येते आणि मला खूप छान वाटते। परमपूज्य गुरु अण्णा महाराज यांच्या प्रेरणेतून श्री विश्वनाथ वारडे अण्णा यांनी गुरु प्रतिपदा म्हणजेच गाणगापूर यात्रा या दिवशी या मठाची स्थापना केलेली आहे। आतापर्यंत या मठाला जवळजवळ 35 वर्ष पूर्ण झाली आहे। भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे तिसरे पूर्ण अवतार म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात पूर्ण ब्रह्म होय। इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रवेश केला व तब्बल 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र बनले। स्वामींनी अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली दीर्घकाळ वास्तव्य केले, म्हणूनच त्या वडाच्या झाडाला वटवृक्ष असे संबोधले जाते। इसवी सन 1878 मध्ये स्वामी समाधीस्थ झाले, परंतु जळी स्थळी काष्टी पाषाणी स्वामी आजही आहेत। महाराज आज देखील सूक्ष्म रूपाने भक्तांच्या पाठीशी सतत उभे असतात व त्यांना मार्गदर्शन करीत असतात। जो कोणीही स्वामी सेवेत आहे त्याचा उद्धार हा निश्चितच महाराज करत असतात। गुरु प्रतिपदेच्या दिवशी परमपूज्य अण्णा महाराजांची जयंती तसेच मठाचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातो। तसेच या दिवशी गाणगापूर यात्रा अशा तिन्ही गोष्टी एकत्र येत असल्यामुळे या मठाला गाणगापूरच्या त्रिवेणी संगमाचे स्वरूप प्राप्त होते। या दिवशी मठात पहाटेची काकड आरती तसेच श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य अण्णा महाराजांच्या पादुकांवर सामुदायिक रुद्राभिषेक केला जातो। तसेच दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी भजन व मार्गदर्शनाचा कार्यक्रम देखील केला जातो। याशिवाय या मठात भक्तांच्या कल्याणासाठी होम हवन, श्री स्वामी याग, रुद्रयाग, गणेश याग, नवचंडी असे अनेक याग होतातच। या व्यतिरिक्त हवनयुक्त नवनाथ चरित्र यज्ञ इत्यादी यज्ञ तसेच सामुदायिक नामस्मरण श्रावण महिन्यात व दत्त जयंतीच्या दिवशी सामुदायिक गुरुचरित्राचे पठण केले जाते। जवळजवळ आतापर्यंत 21,000 पारायण या मठाद्वारे केली गेलेली आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हम गया नहीं जिंदा है या स्वामी वचनाची प्रचिती लाखो स्वामी भक्तांना वेळोवेळी येत असते। मंडळी, मठाचा उद्देश आणि गुरुवर्य अण्णा महाराज यांचा संदेश आज या गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत। म्हणूनच गुरुवर्य विश्वनाथ वारडे अण्णा यांनी स्वामी भक्तीच्या प्रचारासाठी 3 पुस्तके त्यांची प्रकाशित केलेली आहेत। ज्ञान विभाग व मंत्र विभाग, दुसरे आरती विभाग व पद्य विभाग, तिसरे प्रज्ञा प्रवर्धक व बालसंस्कार। मंडळी, याचपैकी एक पुस्तक त्यांनी मला भेट म्हणून दिलेली आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करते। त्यांच्या या पुस्तकातून मला अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या व त्यांच्या या पुस्तकातून त्यांनी आपल्याला दिलेला संदेश म्हणजे संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल, विचार बदला म्हणजेच नशीब बदलेल। अनेक महत्त्वाच्या गोष्टी व संदेश आपल्याला या पुस्तकाद्वारे पाहायला मिळतील। मंडळी, स्वामी या शब्दाची फोड केल्यास स्वा अधिक मी, स्वा म्हणजे भस्म करणे किंवा आत्मसमर्पित करणे होय, तर मी म्हणजे माझा मीपणा, अहंभाव, आपला इगो। स्वामी म्हणजे स्वतःचा मीपणा भस्म करून स्वामींच्या चरणी स्वतःला आत्मसमर्पित करणे असा होय।
श्री विश्वनाथ वारडे अण्णा यांच्या हस्ते आज ठाण्यात व इतर 200 ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची गादीची स्थापना करण्यात आलेली आहे। तर 80,000च्या वर घरोघरी स्वामींची फोटो अधिष्ठाने करण्यात आलेली आहेत। दर गुरुवारी संध्याकाळी स्वामींची आरती तसेच स्वामी नामाचा गजर केला जातो। तसेच या मठात पूजेसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसेच स्वामींचे फोटो व खूप सुंदर आकर्षक अशा मूर्त्या, श्री स्वामी सारामृत व अनेक प्रकारच्या पोथ्या आणि विशेष म्हणजे आपल्या घरच्या दारावर लागणारे आकर्षक अशा स्वामींच्या नेम प्लेट्स। मंडळी, जेव्हा केव्हा तुम्ही या मठात दर्शनासाठी याल तेव्हा एक आठवण म्हणून किंवा स्वामींचा आशीर्वाद म्हणून येथून कोणती तरी एक गोष्ट नक्कीच खरेदी करा। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।